राज्यामध्ये रब्बी हंगाम सुरू आहे। रब्बी हंगामाची पीक पाणी ही फक्त 55% झाली आहे आणि ही पीक पाहणी करणे त्याची नोंद ॲग्रीस्टॅकवर येणे, त्याची नोंद आमच्या या ठिकाणी जमाबंदी आयुक्ताच्या माध्यमातून डिजिटल क्रॉप सर्वेवर होणे याकरता जी मुदत आहे ती संपलेली आहे आणि त्यामुळे 45% शेतकरी अजूनही ई पीक पाहणीपासून दूर आहेत। शासनाने 100% ई पीक पाहणी व्हावी म्हणून ही मुदत 31 मार्च 2026 पर्यंत वाढवलेली आहे। माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, जिल्हाधिकारी यांना निर्देश गेले आहेत, शेतकऱ्यांना विनंती आहे की तातडीनं आपल्या शेतीच्या रब्बी पिकाची ई पीक पाहणी ची नोंदणी ही तातडीनं करून घ्यावी अशी विनंती शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून आहे। राज्य में जो क्रॉप सर्वे है तो क्रॉप सर्वे का जो डिजिटल क्रॉप सर्वे के माध्यम से हम किसानों के जो फसल का सर्वेक्षण करते हैं और उसको हम रजिस्टर करते हैं, इसकी जो डेट थी वो डेट अभी निकल चुकी है। 55% ही केवल किसानों ने इस पे रजिस्ट्रेशन किया है। 45% किसान अभी भी जो रबी फसल है इसके नोंदनी नहीं हुई है। तो सरकार ने 31 मार्च 2026 तक अब ये मुदत बढ़ा दी है, इसका टाइम बढ़ा दिया है। तो किसानों को रिक्वेस्ट है आपके माध्यम से कि 45% किसान अभी भी ये ई क्रॉप सर्वे पे नहीं आए हैं, उन्होंने अपना जो फसल है वो रजिस्टर नहीं किया है। तो आपके माध्यम से किसानों को विनती है कि ये सर्वे में आप भाग लीजिए और 31 मार्च 2026 तक ये ई पीक पाहणी का जो सर्वेक्षण चलने वाला है। ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी दिलं जातं, त्याच्यामध्ये अनेक उन्नतीकृत फार्मर आयडी असं क्रिएट करण्यात आलेलं आहे। एकूण त्या संदर्भात काही फार नाही आहे, काही 1-2% ठिकाणी झालेला आहे। त्याचा तपासणी जमाबंदी आयुक्त आणि कृषीचे कमिशनर करतायत। त्यामध्ये तातडीनं जे ॲग्रीस्टॅकमध्ये चुकीच्या नोंदी आल्या त्या कमी करण्याची कारवाई सरकार करत आहे।